शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। पुढील 48 तास हवामान खात्याने राज्यात भयंकर अतिवृष्टीचा, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर माहिती। राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पुढील 48 तासांमध्ये अतिवृष्टी होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, पुढील 48 तासांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर तसेच कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली व विरारच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह भयंकर स्वरूपाच्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त राहील। मात्र नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिवच्या परिसराला हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय। नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरात देखील आज उद्या मोठा जोरदार पाऊस होणार आहे। तसेच विदर्भात देखील आजपासून पुढील 3 दिवस पावसाचा जोर वाढणार आहे। या भागांना देखील मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या सर्वत्र परिसरामध्ये पुढील 3 दिवस पावसाचे असतील। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।